नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, काल म्हणजे 24 जून 2025ला अडानी ग्रुपची AGM म्हणजे ॲन्युअल जनरल मीटिंग झाली आहे. आणि मित्रांनो, त्या मीटिंगमध्ये अडानी ग्रुपच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या बिझनेसवर जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच कव्हर करणार आहो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या अपडेटचा हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. अडानी ग्रुप शेअर सर्ज आफ्टर गौतम अडानीज ॲड्रेस ॲट AGM. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मंगळवारी 24 जून 2025ला अडानी ग्रुपच्या कंपन्या फोकसमध्ये होत्या, कारण अडानी ग्रुपच्या चेअरमॅन गौतम अडानी यांनी अडानी ग्रुपच्या ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये शेअर होल्डर्सना संबोधित करताना सांगितले की अडानी ग्रुप पुढील 5 वर्षात विविध बिझनेसेसमध्ये 15 ते 20 बिलियन डॉलर म्हणजे इंडियन करन्सीमध्ये 1,29,039 कोटी रुपये ते 1,72,045 कोटी रुपयांची जबरदस्त इन्व्हेस्टमेंट करण्याची प्लॅनिंग करत आहे, जेणेकरून ग्रोथचा पुढील टप्पा निश्चित होईल. आणि मित्रांनो, बिझनेस परफॉर्मन्सबद्दल बोलताना गौतम अडानी म्हणाले की ग्रुपची इलेक्ट्रिसिटी जनरेशन युनिट अडानी पॉवरने 100 बिलियन युनिट्सची जनरेशन क्रॉस केली आहे आणि 2030पर्यंत 31 गिगावॅट क्षमतेपर्यंत पोहोचण्याच्या ट्रॅकवर अडानी पॉवर लिमिटेड ही कंपनी आहे. आणि मित्रांनो, पुढे गौतम अडानी म्हणाले की रिन्युएबल एनर्जी कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड 2030पर्यंत 50 गिगावॅटचे टार्गेट ठेवून गुजरातमधील खावडा येथे जगातील सर्वात मोठा रिन्युएबल एनर्जी पार्क बांधत आहे. आणि मित्रांनो, इंडियाचा टोटल रिन्युएबल एनर्जीचा टार्गेट आहे 2030पर्यंत 500 गिगावॅटचा. आणि एकट्या अडानी ग्रुपची कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा टार्गेट आहे 2030पर्यंत 50 गिगावॅटचा. म्हणजे जेवढी इंडियाची टोटल कॅपॅसिटीचा टार्गेट आहे, त्यामधून 10%चा फक्त अडानी ग्रुपची कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा टार्गेट आहे 2030पर्यंत. आणि मित्रांनो, इनफॅक्ट जर आपण थर्मल, रिन्युएबल आणि पंप हायड्रो जनरेशन कॅपॅसिटी कंबाईन केली तर आपल्याला 2030पर्यंत 100 गिगावॅट कॅपॅसिटी मिळण्याची अपेक्षा आहे, असे गौतम अडानी म्हणाले. आणि मित्रांनो, अडानी ग्रुपची इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन युनिट अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडने स्मार्ट मीटरिंग आणि हाय व्होल्टेज लिंक्स हँडल केले आणि जवळजवळ 44,000 कोटी रुपयांचे ट्रान्समिशन ऑर्डर मिळवले आणि 13,600 कोटी रुपयांचे स्मार्ट मीटरिंग प्रोजेक्ट्स एक्झिक्यूट करत आहे. तसेच मित्रांनो, क्लीन एनर्जी व्हर्टिकलमध्ये अडानी न्यू इंडस्ट्रीज पुढील फायनान्शियल इयर म्हणजे आर्थिक वर्षापर्यंत 10 गिगावॅट सोलार मॉड्यूल्स प्रोड्यूस करण्यासाठी इलेक्ट्रोलायझर्स आणि फॅक्टरीज बांधत आहे. आणि मित्रांनो, अडानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट नाही. तर मित्रांनो, जर तुम्हाला या कंपनीला स्टडी करायचे असेल तर तुम्हाला डायरेक्टली अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडलाच स्टडी करावे लागेल. आणि मित्रांनो, अडानी पोर्ट्सने रेकॉर्ड 450 मिलियन टन्स कार्गो हँडल केले, तर अडानी ग्रुपने प्रोड्यूस केलेल्या नॅचरल रिसोर्सेस 47 मिलियन टन्स कोल अँड आयरन ओवर रेकॉर्ड टप्पा गाठला.
आणि फायनान्शियल इयर 2026पर्यंत 30%हून अधिक ग्रोथ अचीव करण्याच्या मार्गावर आहे. आणि मित्रांनो 2.5 इयर ॲगो म्हणजे 2.5 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही हॉलकिमचा इंडिया सिमेंट बिझनेस खरेदी केला तेव्हा आम्ही एक कमिटमेंट केली होती. फायनान्शियल इयर 2027-2028पर्यंत आमची कॅपॅसिटी ॲन्युअल 140 मिलियन टन्सपर्यंत डबल करण्याची. आणि आज मला हे सांगताना प्राऊड फील होत आहे की आम्ही त्या उद्दिष्टाच्या 72% लक्ष्य आधीच अचीव केले आहे आणि 100 मिलियन टन्स माइलस्टोन क्रॉस केला आहे, असे गौतम अडानी म्हणाले. आणि मित्रांनो फायनान्शियल इयर 2025मध्ये अडानी एअरपोर्ट्सने रेकॉर्ड 94 मिलियन पॅसेंजर्सना सेवा दिली आणि ग्रीनफील्ड नवी मुंबई एअरपोर्टवर फर्स्ट टेस्ट फ्लाईट कंप्लीट केली आहे, जे या वर्षाच्या अखेरीस 20 मिलियन इनिशियल पॅसेंजर कॅपॅसिटीसोबत ओपन होईल. आणि मित्रांनो जर तुम्हाला अडानीच्या एअरपोर्टचा बिझनेस स्टडी करायचा आहे तर तुम्हाला डायरेक्टली अडानी एनर्जी लिमिटेडलाच स्टडी करावे लागेल. कारण मित्रांनो अडानीचा एअरपोर्टचा बिझनेस शेअर मार्केटमध्ये लिस्ट नाही. आणि मित्रांनो अडानी एअरपोर्ट्स बिझनेस सांभाळणाऱ्या कंपनीचे पूर्ण नाव आहे अडानी एअरपोर्ट्स होल्डिंग्स लिमिटेड, जी अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. आणि मित्रांनो पुढे गौतम अडानी म्हणाले की त्यांच्या ग्रुपने मल्टिपल स्टेट्समध्ये गिगावॅट स्केल रिन्युएबल एनर्जी पॉवर्ड डेटा सेंटर कॅम्पसेस सुरू केले आहे. आणि मित्रांनो सिटी गॅस बिझनेसमध्ये अडानी टोटल गॅस आता 1 मिलियन पाईप नॅचरल गॅस कस्टमर्सला सेवा देते. आणि मित्रांनो आता मी जो हा तुम्हाला पॉईंट सांगणार आहे हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर मित्रांनो याचसोबत अडानी टोटल गॅस लिमिटेड ही कंपनी 22 राज्यांमध्ये 3400 इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्स चालवते. म्हणजे मित्रांनो अडानी इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्समध्ये सुद्धा काम करते. आणि जर तुम्हाला फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्सचा अडानीचा बिझनेस स्टडी करायचा असेल तर तुम्हाला अडानी टोटल गॅस लिमिटेडलाच स्टडी करावी लागेल. आणि मित्रांनो गौतम अडानी पुढे म्हणाले की पण कदाचित आमचा सर्वात ट्रान्सफॉर्मेटिव्ह प्रोजेक्ट एशियातील सर्वात मोठा स्लम असलेल्या धारावीमध्ये सुरू आहे, ज्याची आता भारतातील सर्वात ॲम्बिशन्स अर्बन पुनर्वसन प्रोजेक्ट म्हणून पुनर्कल्पना केली जात आहे, असे गौतम अडानी म्हणाले. नॅरो लेन्समधून 10 लाखाहून अधिक लोक टाउनशिपमध्ये स्थलांतरित होतील, जिथे स्पॅसिशियस लेआउट, ड्युअल टॉयलेट्स, ओपन स्पेसेस, स्कूल्स, हॉस्पिटल्स, ट्रान्सिट हब्स आणि पार्क्स असतील. आणि मित्रांनो गौतम अडानी पुढे म्हणाले की त्यांच्या ग्रुपने बनवलेल्या ड्रोन आणि अँटी ड्रोन सिस्टीम्सने ऑपरेशन सिंदूरमध्ये फ्रंटलाईन रोल प्ले केला होता. इंडियन आर्म फोर्सने ब्रुटल पहलगाम टेरर अटॅकचा थेट बदला घेण्यासाठी सुरू केलेला अचूक दहशतवादविरोधी हल्ला. अडानी ग्रुपच्या ॲन्युअल शेअर होल्डर्स मीटिंगमध्ये अडानी म्हणाले, ऑपरेशन सिंदूरने फोन केला आणि आम्ही काम पूर्ण केले. पुढे मित्रांनो ते म्हणाले की अडानी डिफेन्सने तयार केलेल्या लपलेल्या शस्त्रास्त्रांनी अचूक हल्ले केले तर त्यांच्या काउंटर ड्रोन युनिट्सनी रिटॅलिटरी थ्रेट्स पासून इंडियन
ॲसेट्सचे संरक्षण केले. आणि मित्रांनो, जर तुम्हाला अडानी ग्रुपचा डिफेन्स बिझनेस स्टडी करायचा असेल तरीसुद्धा तुम्हाला अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडला स्टडी करावे लागेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडानी ग्रुपच्या ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये वेगवेगळ्या बिझनेसवर आलेल्या जबरदस्त अपडेट बघितल्या. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.